आपल्या सर्वांना माहिती आहे की आपलं हृदय हा आपला अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे आणि पूर्ण शरीरामध्ये ब्लड फ्लो होण्यासाठी हृदयाचं कंटिन्युअसली पंपिंग हे चालू असतं. रक्ताभिसरण व्यवस्थित होण्यासाठी हृदयाचं काम हे अविरतपणे चालू असतं. तर अशा या महत्त्वाच्या ऑर्गनची काळजी घेणं हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा जबाबदारीचा भाग आपल्यावरती निश्चितच आहे. हल्ली काय झालंय की एकीकडे आहे सततची घाई गडबड, सततचा स्ट्रेस आणि दुसरीकडे आहेत आपल्याला सतत खुणावणारे प्रोसेस्ड फूड किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ यांनी गच्च भरलेले रॅक्स. अशा परिस्थितीमध्ये आपल्या हृदयाचं आरोग्य नीट ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी कुठला आहार आपण घेतला पाहिजे हे आपल्याला माहीत असणं अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तर हृदयाची काळजी घेण्याची सुरुवात ही तुमच्या रोजच्या ताटापासून होत असते. काय खावं, काय खाऊ नये, काय टाळावं या सगळ्या गोष्टी जर आपल्याला व्यवस्थितपणे माहिती असतील तर आपण निश्चितपणे अतिशय योग्य पद्धतीने आपल्या हृदयाची काळजी ही घेऊ शकू. संतुलित आहार हा आपले हृदय आणि रक्तवाहिन्या या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो आणि हे कसं ते प्रथम आपण समजून घेऊया. हृदयरोग म्हणलं की सगळ्यात कॉमन जो आजार आहे आणि ज्याचे पेशंट्स अगदी प्रत्येक घरात सापडतात तर तो आहे ब्लड प्रेशर, हाय ब्लड प्रेशर अर्थात उच्च रक्तदाब. तर हे जे हाय ब्लड प्रेशर आहे हे जर कमी करायचं असेल तर त्यासाठी आपण फळं, भाज्या, नंतर ग्रीन व्हेजिटेबल्स, संपूर्ण धान्य या सगळ्याचा समावेश जर आपल्या आहारामध्ये केला तर निश्चितच वाढलेली जी काही रक्तदाबाची पातळी आहे ती कमी यायला यामुळे मदत होते. पुढचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे वाढलेलं कोलेस्ट्रॉल. सॅच्युरेटेड फॅट्स आणि ट्रान्स फॅट्स हे कमी असलेले पदार्थ जर आपण आहारामध्ये इन्क्लूड केले तर निश्चितच आपलं कोलेस्ट्रॉलची पातळी कमी राहायला यामुळे मदत होते. यामुळे ब्लॉकेजेसचा धोका हा कमी होतो. शरीरातलं बॅड कोलेस्ट्रॉल जर वाढलं तर कधीही हार्ट अटॅक येण्याचा धोका हा असतो आणि म्हणूनच कोलेस्ट्रॉलची पातळी नॉर्मल ठेवणं हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे योग्य वजन. आपलं वजन हे आपल्या उंचीच्या प्रमाणात असायला हवं. बॉडी मास इंडेक्स अर्थात जितकी तुमची उंची आहे त्या प्रमाणात तुमचं वजन असायला हवं आहे. म्हणजेच जर तुम्हाला तुमचं हृदय हे निरोगी ठेवायचं असेल तर निश्चितच तुमचं वजन आटोक्यात ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. लठ्ठपणामुळे हृदयाचे कितीतरी आजार होण्याची शक्यता ही कितीतरी पटीने वाढते. त्यामुळेच वजन नियंत्रणात ठेवणं हे हृदयाचं आरोग्य नीट ठेवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा भाग आहे. पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे रक्तातील वाढलेली साखर. जर रक्तातील साखरेचं प्रमाण वाढत असेल तर निश्चितच ब्लड प्रेशर वाढण्याचा धोकाही वाढतो. म्हणजे बरेचदा हे दोन्ही आजार हातात हात घालून येत असतात आणि म्हणूनच आपला आहार हा अत्यंत बॅलन्स्ड असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर आपण आता अशा पदार्थांविषयी माहिती जाणून घेऊयात की ज्यांच्या सेवनामुळे आपल्या हृदयाचं आरोग्य हे अतिशय चांगलं राहण्यासाठी मदत होऊ शकेल. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. मी डॉक्टर शर्मिला इनामके स्वागत करते तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर निरोगी हृदयासाठी कुठल्या अन्नपदार्थांचा समावेश आपण आपल्या आहारामध्ये केला पाहिजे हे आता आपण बघूयात. तर सर्वप्रथम आहेत फळं आणि भाज्या. एक सोपी ट्रिक मी यासाठी सांगते ती म्हणजे वेगवेगळ्या रंगाच्या भाज्या आणि वेगवेगळ्या रंगाची फळं याचा समावेश आपण आपल्या आहारामध्ये केला तर आपल्याला वेगवेगळी जीवनसत्व, खनिज, अँटीऑक्सिडंट्स हे सगळे मिळू शकतात. फळं आणि भाज्या यातून आपल्याला विटॅमिन्स, मिनरल्स, फायबर्स, अँटीऑक्सिडंट्स सगळ्याचे फायदे हे मिळू शकतात. मी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या रंगाच्या भाज्या किंवा फळं, फॉर एक्झाम्पल जर आपल्याला ढोबळी मिरची खायची आहे तर वेगवेगळ्या रंगाची ढोबळी मिरची आपण खाऊ शकतो. पिवळी आहे, लाल आहे, केशरी, हिरवी. त्याचप्रमाणे गाजर, हिरव्या पालेभाज्या, पालक, शेपू अशा या पालेभाज्या. त्याचप्रमाणे सिट्रस फ्रूट्स अर्थात आंबट फळं जी आहेत या सगळ्याचा अंतर्भाव आपण केला त्यामुळे सुद्धा आपल्याला हृदयाचं आरोग्य नीट ठेवण्यासाठी खूप मोठा फायदा हा मिळू शकतो. पुढचा अन्नपदार्थ आहे तो म्हणजे होल ग्रेन्स किंवा संपूर्ण धान्य. जेव्हा आपण धान्य दळून आणतो तर त्यावेळी त्यातला जो कोंडा आहे तो चाळून न काढता त्याचाही अंतर्भाव आपण जर पोळीसाठी केला, भाकरीसाठी केला तर आपल्याला त्यातले फायबर्स आणि इतरही जे काही पौष्टिक घटक आहे ते आपल्या शरीराला मिळू शकतात. याच पद्धतीने ओट्स, ब्राऊन राईस या सगळ्याचा अंतर्भाव आपण आहारामध्ये केला तर त्यामुळे आपल्याला हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी त्याचा निश्चितच फायदा हा मिळू शकतो. होतं काय की यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी ही नियंत्रणात राहायला मदत होते आणि त्यामुळे पर्यायाने हृदयाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी याचा फायदा आपल्याला मिळू शकतो. पुढचं आहे लीन प्रोटीन्स अर्थात फॅट्स नसलेलं प्रोटीन. मग आता तुम्ही यामध्ये चिकनचा समावेश करू शकता किंवा डाळी, कडधान्य, मासे, बीन्स या सगळ्याचा समावेश या कॅटेगरीमध्ये करू शकता. आता माशांमध्ये सुद्धा
साल्मन या माशामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स हे जास्त प्रमाणात दिसून येतात आणि त्यामुळे आपल्या शरीराला निश्चितच त्यापासून फायदा हा मिळू शकतो. पुढचा अन्नपदार्थ आहे तो म्हणजे नट्स आणि सीड्स. तर बदाम, अक्रोड, चिया सीड्स, फ्लॅक्स सीड्स या सगळ्याचा समावेश जर आपण आपल्या आहारामध्ये केला तर त्याच्यापासून आपल्याला अँटीऑक्सिडंट्स मिळतात, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स मिळतात की ज्याच्यामुळे आपल्या हृदयाचं आरोग्य चांगले राहायला खूपच मोठा फायदा आपल्याला मिळू शकतो. पुढची कॅटेगरी आहे ती म्हणजे आरोग्याला फायदेशीर असलेले फॅट्स. तर याचा समावेश तुम्ही नक्कीच आहारात करायला हवा. अर्थात हे कशातून मिळतात तर यासाठी तुम्ही ॲव्होकॅडो, ऑलिव्ह ऑइल, नट्स याचा समावेश आहारामध्ये करायला हवा. तर या फॅट्समुळे वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी यायला अतिशय चांगल्या पद्धतीने मदत होते आणि पर्यायाने हृदयाचं आरोग्य चांगलं राहायला मदत होते. दुधाचा समावेश जर तुम्ही आहारात मोठ्या प्रमाणात करत असाल तर निश्चितच त्यासाठी गाईच्या दुधाचा ऑप्शन हा आपण निवडला पाहिजे, कारण म्हशीच्या दुधापेक्षा गाईच्या दुधामध्ये फॅट्सचं प्रमाण हे कमी असतं. बाजारात हल्ली लो फॅट किंवा फॅट फ्री हे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, तर यापैकी एक ऑप्शन तुम्ही निवडू शकता. तर हे झालं की कुठले पदार्थ तुम्ही खायला हवेत किंवा कुठल्या पदार्थांचा तुम्ही आपल्या आहारामध्ये समावेश करायला हवा आहे. आता बघूयात की कुठले पदार्थ हे आहारातून वर्ज्य केले पाहिजेत, टाळले पाहिजेत की जेणेकरून आपलं हृदय हे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करू शकेल. तर सर्वप्रथम आहे सॅच्युरेटेड फॅट्स आणि ट्रान्स फॅट्स. तर पॅकेज्ड फूड, प्रोसेस्ड फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ, तळलेले पदार्थ, रेड मीट, तर या सगळ्या पदार्थांमधून आपल्याला सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्स हे मिळतात आणि म्हणूनच या पदार्थांचा समावेश आहारामध्ये अतिशय कमी प्रमाणात केला पाहिजे किंवा जर तो तुम्ही टाळला तर ते मात्र आरोग्यासाठी अतिशय चांगला ऑप्शन हा ठरू शकेल आणि त्यामुळे तुम्हाला हृदयरोगाचा धोका हा कमी करता येईल. पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे एक्सेस शुगर. तर ज्यामध्ये भरपूर साखर आहे असे कोल्ड्रिंक्स, डेझर्ट्स किंवा कॅन्डीज किंवा इतरही काही जे काही गोड पदार्थ आहेत की ज्यामध्ये खूप साखर असते, तर असे पदार्थ जर आपण आहारामध्ये अतिशय मॉडरेशनमध्ये सेवन केलं किंवा टाळले तर त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो किंवा मधुमेह जरी असेल तरी साखरेची पातळीही नियंत्रणात राहते आणि त्यामुळे पर्यायाने हृदयरोगाचा धोका हा निश्चितच कमी होतो. पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे एक्सेसिव्ह सॉल्ट. तर आपल्याला माहिती आहे की सॉल्ट म्हणजे NaCl, तर यामुळे होतं काय की शरीरामध्ये पाणी साठवून ठेवलं जातं आणि त्यामुळे रक्तदाब वाढायला मदत होते आणि म्हणूनच मिठाचं अतिरिक्त सेवन हे आपण निश्चितपणे कमी केलं पाहिजे. आता जेव्हा प्रक्रिया केलेले पदार्थ आपण खातो तर हे टिकवण्यासाठी त्यामध्ये सॉल्टचा वापर हा जास्तीचा केलेला असतो किंवा जे काही खारवलेले पदार्थ आहेत तर अशा पदार्थांचा वापरसुद्धा आपण मॉडरेशनमध्ये केला पाहिजे की जेणेकरून आपली हार्ट हेल्थ ही चांगली राहायला मदत होईल. पुढचं आहे ते म्हणजे एक्सेसिव्ह अल्कोहोल कन्झम्पशन. तर अतिरिक्त मद्यपानामुळे आपल्या पूर्ण शरीरावरच त्याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे लिव्हर काय किंवा हार्ट काय आणि इतर बॉडी पार्ट्स काय या सगळ्यावरतीच जर क्रॉनिक अल्कोहोलिक इंटेक असेल तर मग त्याचा परिणाम आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. त्यामुळे स्वतःला जर हेल्दी ठेवायचं असेल, अर्थात त्यामध्ये शरीराचा प्रत्येक ऑर्गन आला, तर त्यासाठी तुम्हाला निश्चितच अल्कोहोल इंटेक हा अतिशय कमी करावा लागेल किंवा पूर्ण टाळला तर ते निश्चितच तुमच्या आरोग्यासाठी अतिशय हितकर असेल. तर थोडक्यात सांगायचं म्हणलं तर हृदयाचं आरोग्य जर तुम्हाला नीट ठेवायचं असेल तर त्याचा महत्त्वाचा भाग आहे म्हणजे आहार. जर तुम्ही तुमचा आहार व्यवस्थित ठेवला, बॅलन्स ठेवला आणि अतिशय डोळसपणे तुम्ही जर आहार घेतला की तुम्ही आपण काय खातोय, काय नाही खातोय या सगळ्याकडे जर तुमचं बारकाईने लक्ष असेल तर निश्चितच तुम्ही हृदय आणि रक्तवाहिन्या या दोन्हीही अतिशय हेल्दी ठेवू शकाल आणि पर्यायाने तुम्ही स्वतः खूप हेल्दी राहू शकाल. त्यामुळे लक्षात ठेवा की जर हृदय निरोगी ठेवायचं असेल तर शरीरामध्ये किती पोषक अन्न येतंय हे अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही हृदयाची किती काळजी घेताय हे तुमच्या ताटावरून समजतं. हृदयाचं आरोग्य नीट ठेवायचं असेल तर डाएट इतकंच महत्त्व आहे एक्झरसाईजला. त्यामुळे डेली 30 मिनिट तरी एक्झरसाईज हा आपण करायला हवा. त्याचबरोबर तुमचं स्ट्रेस मॅनेजमेंट हे तुम्हाला योग्य प्रकारे करता यायला हवं. त्यासाठी तुम्ही मेडिटेशन करू शकता, एखादी हॉबी तुम्ही जोपासू शकता. त्याच पद्धतीने स्मोकिंग आणि अल्कोहोल हे दोन्हीही वर्ज्य करू शकता. या सगळ्याचा इफेक्ट असा होणार आहे की त्यामुळे तुमचं हार्टच काय पण ओव्हरऑल हेल्थ ही चांगली राहायला मदत होणार आहे आणि तुम्ही दीर्घायुष्याचा आनंद घेऊ शकणार आहात. तर आशा करते की ही माहिती तुम्हाला आवडली असेल, उपयोगी वाटली असेल तर निश्चितच आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन स्टे हॅपी, स्टे हेल्दी. थँक्यू.